ॐ ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनाशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हाँ बोला सरिता। ये मम्मी कोणी पप्पा घरी आहेत। ये 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 साद्वैतं सार्वभूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदां सहगणा विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आज राधानाथ महाराजांची आठवण आली। सगळ्यांची गर्जना अशी असं वाटत होते महाराज आपल्या मध्येच कुठेतरी आहे। ठीक आहे, आज आपण 17वा श्लोक घेणार आहोत। वायुरनिलम अमृतम अभेदम भासमान्तं शरीरम ओम कर्तो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर। त्याचा जरा ट्रान्सलेशन वाचून त्यांना शरीराची धरून वायूच्या पुनःपुरुषात घुसवले। आता हे भगवंता माझ्या सर्व यज्ञांचे स्मरण ठेवा आणि आपणच परम भोक्ता असल्यामुळे मी आपल्यासाठी जे काही केले आहे ते कृपया स्मरणात। तर आता बघा, हे जे 17वा जो श्लोक आहे ना, हे 17वा श्लोक आणि 18वा श्लोक सुद्धा ही प्रार्थना आहे भक्तांची भगवंताकडे सुरक्षता प्रदान करण्यासाठी। भगवंताचं एक गुण आहे की ते आपल्या भक्तांना सुरक्षता प्रदान करतात। तर भक्त लोक जे आहेत ते भगवंताला सुरक्षता प्रदान करण्यासाठी प्रार्थना करत आहेत ना। तर आता मेन याचं थीम जे आहे ना, काय आहे या श्लोकचा, की हा जो भौतिक शरीर जे आहे ते ऍक्च्युली 5 तत्वांनी बनलेलं आहे आणि आत्मा जी आहे, शुद्ध आत्मा जी आहे ती तर स्वतंत्र आहे आणि ते आणि ह्याच्या माध्यमाने, ते शरीराच्या माध्यमाने ही आत्मा जी आहे आपलं जे भगवंताबरोबरचा जो संबंध आहे तो पुनर्स्थापित करू शकतो। मेन थीम ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आहे। तर आता बघा की जी आत्मा आहे, एक शरीर ते दुसरे शरीर मधून प्रवास करत असते, ठीक आहे ना। तर एक शरीर एक भौतिक शरीर त्यागून
दुसरं भौतिक शरीर येतं. जसं एक मांजर मेली तर मग तिला काहीतरी कुत्र्याचं किंवा उंदीराचं जन्म मिळतं ना. आणि हे करता करता जर का तिला त्या आत्माला जे आहे ते एक भौतिक मनुष्य शरीर मिळालं, न स्त्री असो पुरुष असो, तर मग जे आहे ते भक्ती करून करून त्याला त्याचं आध्यात्मिक जे शरीर आहे ते प्राप्त होऊ शकेल. जसं आपण आता वैदिक साधना भक्ती करतोय है ना. तर वैदिक काही लोक म्हणतात, असे मी काल लेक्चर मध्ये ऐकत होते, राधेश्याम प्रभूंचं लेक्चर होता. तर एक भक्त त्यांना भेटला अमेरिकामध्ये. तर तो म्हणा, प्रभूजी तुम्ही मला आहे ना रागानुगा भक्तीबद्दल सगळी ट्रेनिंग द्या. कारण की ना वैदिक भक्तीमध्ये ना खूप कंटाळ येतो. सकाळी कोण लवकर उठेल, मंगला आरती करेल. मी आपलं सरळ रागानुगावरती पोचतो मी, है ना. आणि मी रागानुगा भक्त त्यांनी नाहीतरी वैदिक ते मग रागानुगाला जायचं आणि मग रागानुगानं मग सरळ आपल्याला भगवद्धाम जायचं. तर मी कशाला वैदिक भक्ती करू, सरळ रागानुगा करूनच मग मी चढतो ना. तर प्रभूजी प्रभूजी त्याला काय म्हणाले नाही आणि त्याचं पुढचं सुद्धा प्रभूजींनी सांगितलं नाही. पण निष्कर्ष असा निघतो की जोपर्यंत तुम्ही 10वी पास होत नाही तुम्हाला 12वी मध्ये ऍडमिशन मिळेल का? जोपर्यंत तुम्ही 12वी पास होणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रवेश मिळेल का कॉलेजमध्ये? नाही मिळणार, है ना. त्याच्यासाठी काही योग्यता असते. तर रागानुगा भक्तीसाठी सुद्धा योग्यता पाहिजे. आणि ती योग्यता म्हणजे आपला जे योगाची जी शिडी आहे ना, अनर्थ निवृत्ती, मग निष्ठा, मग रुची, मग आसक्ती, मग भाव आणि प्रेम. तर ही सगळी योग्यता आहे की कसं आपण अनर्थ निवृत्तीमधनं निवृत्त होणे म्हणजे काय, अनर्थ निवृत्तीमध्ये सुटका घेणे. आणि एखाद्या आमच्या अनर्थाची सगळ्या सुटका झाली की मग आपल्याला भगवंतावरती अगदी मुक्काम निष्ठा असते. निष्ठा म्हणजे काय माहितीये का? निष्ठा म्हणजे नाही नाही मी ऍक्च्युली एक्झाम्पल विचार करते. हा, एक जे आहे एखादा मोठा खंबा आहे है ना. आणि तो खंबा आपण जमिनीमध्ये खूप खूप गाढ आतमध्ये गाडतो. त्याला त्याला अगदी अशी त्याला त्या खंब्याला अगदी आतमध्ये खूप असतो त्याला म्हणतो त्याला. आता वादळ आलं, आंधी आली, तुफान आलं, पण तो जो खंबा आहे ना तो हालणार नाही. याला म्हणतात निष्ठा. तो त्याची जागा सोडणार नाही. तो तिकडं मुक्काम उभाच राहील. याला म्हणतात निष्ठा. निष्ठा म्हणजे काय, की मी फक्त कृष्णाच्या प्रतीच जे आहे माझा अगदी दृढ विश्वास आहे. बाकी मला कोणीही येऊन म्हणेल चिन्मय मिशन मध्ये जावा, वारकरी संप्रदायामध्ये जावा, आपला रामकृष्ण मिशन मध्ये जावा, इकडे जावा तिकडे जावा, मी म्हणेल नाही मला इकडेच विश्वास आहे, मी इकडेच राहणार. किंवा आता तर इस्कॉन मध्ये सुद्धा खूप आहे. ऋत्विक मध्ये कोणी जाईल, कोणी गोडेमठ मध्ये, तरीही मी जाणार नाही. ह्याला म्हणतात की निष्ठा. भक्कम विश्वास असायला पाहिजे आपल्याला आपल्या संप्रदायाबद्दल आणि आपल्या गुरुबद्दलही. बघा जर का आपण इस्कॉन सोडून गेलं म्हणजे आपल्या गुरुलाही सोडलं, प्रभुपादांनाही सोडलं, तर मग त्याला म्हणतात निष्ठा. आणि का लोक असं सोडून जातात? कारण की त्यांची जी श्रद्धा आहे. आता तुम्ही विचार, आता श्रद्धा आणि श्रद्धा आणि निष्ठामध्ये काय फरक आहे? श्रद्धा आणि निष्ठामध्ये हाच फरक आहे की श्रद्धा कोमळ असते. कोणी आपल्याला उल्लू, बेवकूफ या वेडा बनवू शकतो आणि कुठे घेऊन जाऊ शकतो. पण निष्ठामध्ये कोणी आपल्याला वेडा नाही बनवू शकत, कोणी आपल्याला फसवू नाही शकत. हे ऍक्च्युली दोघांमध्ये फरक आहे. तर श्रद्धा, आपल्याला थोडी श्रद्धा असते तर आपण इस्कॉन मध्ये येतो है ना. आणि मग हळूहळू ती श्रद्धा निष्ठापर्यंत पोहोचतोय की नाही, आता जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना काय, है ना. आता इकडेच आहे आपला आपला मुक्काम. जरी मला परत नवीन शरीर घ्यावं लागेल काय हरकत नाही. भगवंतांनी बघितलं की मी इस्कॉनच्या अंतर्गत मध्ये भक्ती केलेली, मला परत इस्कॉन मध्येच पाठवते. इस्कॉन 10,000 वर्षेपर्यंत अजून आहे. तर आपला चान्स आहे परत इकडेच येण्याचा, है ना. पुनर्जन्म आपल्या इकडे आहे. एखाद्या वेळ आपली भक्ती संपूर्ण नाही झाली तर झाली तर बघत आपण. तर वैदिक भक्ती आणि रागानुगा भक्ती. तर वैदिक भक्ती करून करूनच रागानुगा प्राप्त होईल.
डायरेक्ट रागनुगा कुणालाही प्राप्त झालेली नाही आहे. बघा, वैदिक भक्तीमध्ये काय होतं ना, आपण रोज नियमाचे पालन करतो ना. जसं रोज आपण सकाळी लवकर उठतो, आंघोळ करतो, जपमाळा करतो आपण. सगळं सकाळची जी आरती असते ना, गुरु आरती जी असते, गुरु अष्टक असतं, नरसिंह आरती, तुळशी आरती, शिष्टाष्टकम, गुरुपूजा, हे सगळं आपल्याला तोंडी पाठ असतं. आता हे ना इकडे शिरलेलं आहे आणि हे आपल्या आत्माच्या आतमध्ये गेलेले हे सगळे सगळे आरती वगैरे जे काही आहे, हे कोणी आता बाहेर खेचू नाही शकणार. तर वैधी मतलब काय, माताजी मला मत करो प्लीज, सिर्फ सुनो आप. हाँ, ये अपमान है मेरा नहीं, व्यास देव का अपमान है. तो काय मी म्हणत होते, हा, तर वैधीमध्ये काय असतं की आपण रोज जसं नियम पालन करतो ना, तर रोज आपण स्वतःला प्रशिक्षण देतोय की आता मी रोज हे करते आहे, याच्या पुढे मला काहीतरी करायचं, याच्या पुढे सुद्धा. तुम्ही बघा, गोस्वामी आपले जे होते ते सुद्धा वैदिक भक्तीचं सुद्धा पालन, ते तर रागानुगावरती होते, तरी रोज 22 तास हरे कृष्ण महामंत्र करत होते. तर त्यांनी तर वैदिक भक्तीचा त्याग नाही केला, रागानुगावर आल्यानंतरही ते जे आहे ते आपलं वैदिक भक्तीचे पालन करत होते. त्यांना कोणाला दंडवत करायची गरज नव्हती, कारण की ते इतके म्हणजे रागानुगामध्ये होते. तरी रघुनाथ दास गोस्वामी कितींदा 2000 वेळा 2000 भक्तांना दंडवत करत होते. तर हा उदाहरण आपल्या समोरासमोरच आहे. आपले जे वर्तमान आचार्य सुद्धा आहे, कितीतरी ते वृद्ध झालेले आहेत, वाकू शकत नाही, तरीही जे आहे ते काहीतरी नी को क्या बोलते, घुटण्याला गुडगा, गुडघ्याच्या तिकडे ते हे लावणार, गादी लावणार आणि दंडवत करणार आणि ते नियमाचं सगळं पालन करणार. कारण की तुम्ही बघा, का दंडवत करतात, जसं माझं परमपूज्य गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, त्यांना कमरेचा त्रास, त्यांना गुडघ्याचा त्रास, तरी ती गादी लावून ती दंडवत करत होते. का? कारण की हे भगवंताची डिमांड आहे, भगवंताचा आदेश आहे. मन मना भाव मत बघतो मध्याजीवन नमस्करो, मला नमस्कार करा, माझी पूजा अर्चना करा. ते हातात ती घंटी सुद्धा त्यांना अशी हलकी फुलकी घंटी देत होते ते लोक. आणि ती आरतीचं ते मोठा जो आहे ना, पंच आरतीचा, तर तो खूप मोठा होता. तरी ते आपलं हळूहळू हळूहळू, कारण की हे भगवंताचा आदेश आहे. मध्य जीवन नमस्कार, माझी पूजा करा, मला नमस्कार करा, माझा भक्त बना, माझं चिंतन करा. सारखं चिंतन करत होते. हे सगळे रागानुगा भक्त पोचलेले आहेत. पण तरीही ते वैदिक भक्तीचं जे काही पालन आहे ते बरोबर त्यांनी केलेलं आहे. तर कोणाला हे नाही समजायला पाहिजे की आता मला 20 वर्ष झाली, आता मी रागानुगा बघते. काय प्रमाण आहे आपल्याकडे, आपल्याला कसं माहिती पडणार की मी रागानुगाच्या स्तरावरती आहे? तर आता आपण जेव्हा भक्ती रसामृत सिंधू करूया ना, तेव्हा लगेच आपल्याला आपलं स्तर कळेल की मी कुठल्या स्तरवरती आहे आणि मला कुठल्या स्तरवरती पोहोचायचं आहे. आपल्याला आपलं मापदंड कळेल की आता मी आता या स्तरावरती आहे, आता मला प्रयास करायचे की मला इथपर्यंत पोहोचायचं, आणि हे सगळे टप्पे आहेत आणि हे टप्पे पार करून मला रागानुगाच्या स्थिती होते. आणि सगळ्यांना पोचायलाच पाहिजे, की सगळ्यांची इच्छा असायला पाहिजे की मलाही एके दिवशी रागानुगा भक्त बनायचं आहे, भगवंताला प्रेम करायचं आहे. अगदी अगदी असं स्पॉन्टेनियस म्हणतात ना, अगदी जीवापार भगवंताला प्रेम करायचं, हे आपल्या एक ध्येय असायला पाहिजे. की कधीतरी माझी भौतिक इच्छाला मी त्यागून देणार, कधीतरी मला भगवंतावरती निस्वार्थ भावाने प्रेम यायला पाहिजे. हळूहळू जे आहे, आपण जेव्हा शास्त्र वाचतो, जेव्हा भगवंताचे गुणगान ऐकतो, तर आपल्याला समजलं. आता हे 9 दिवस किती चांगले गेले आपले, है ना. रोज रामायण आपण वाचत होतो, रोज रामाचे गुण वाचत होतो. आपल्याला असं वाटतं रामामधला एक गुण तरी माझ्यामध्ये यायला पाहिजे. आता भगवंत रामचे 16 गुणांचं वर्णन आहे, पण त्याच्यामधलं एकही गुण आपण घेतला, कारण की रामचं जे जे जीवन आहे ना, ते सगळं बोधदायी जीवन आहे. त्यांनी एक एक शब्द जो सांगितलाय ना, तो बोधदायी जीवन आहे त्यांचं. एक एक शब्द जो त्यांनी सांगितलाय, किंवा त्यांनी फक्त एक स्माइल दिलेली आहे कुठल्या भक्ताकडे,
तरी त्याच्यामधनं काय बोध घेऊ शकतो तेही रामायणमध्ये सांगितलेलं आहे. विचार करा. तर असले जेव्हा दिवस येतात तर आपल्याला एक खूप चांगली संधी मिळते आपल्याला की आपण रामायण वाचू आणि अजून भगवंताचे गुणगान, कारण की रामायण आहे ना 9 दिवसामध्ये बरोबर कम्प्लीट होऊन जाते. आपण भक्ती विकास महाराजांची रामायण घेतली ना, पटपट 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 वाचली की बरोबर 9 दिवसामध्ये बरोबर कम्प्लीट होऊन जाते. आणि रोज फक्त आपल्याला 1-2 तासच द्यायचे आहेत, जास्त नाही द्यायचे आहेत. 1-2 तास दिले, संध्याकाळी सगळं आटपून बिटपून फुल रामायण 9 दिवसामध्ये कम्प्लीट होते. हा, रोज 2 तास द्या. हा, 2 तासांनी होऊन जाते. प्रॉपर 2 तास तुम्ही द्या. आणि रीडिंग कोणाचं फास्ट असेल ना, पटपट 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 वाचून होऊन जातं. मला आठवतंय आम्ही जेव्हा लहान होतो ना, तर आमच्या घराच्या तिकडे एक गणपतीचं मंदिर होतं. आणि तिकडे एक आजी असायच्या आणि ते रामायण वाचायचे दुपारच्या वेळी. तर आम्ही सुद्धा जायचो त्यावेळेस दुपारी ऐकायला रामायण. कारण की आमचं पूर्ण जे मम्मीचं जे खानदान आहे ते सगळे राम भक्त आहेत सगळे. तर आम्ही जायचो रामायणचं. पण ती आजीचा मृत्यू कसं झालं माहितीये का? रामनवमीचा शेवटचा दिवस रामायण वाचून संपलं तिचं. आणि ती त्या रामायणावरतीच तिने जीव दिला. विचार करा किती चांगलं मृत्यू, किती चांगलं मृत्यू. आणि खूप वर्षापासून आम्ही त्यांच्याकडनं ऐकायचो आणि इतकं छान वाटायचं ना. ती फक्त प्लेन रिडिंगच करायची, अगदी प्लेन रिडिंग करायची. तरी आम्हाला, मला आणि माझ्या बहिणीला खूप आवडायचं. आम्ही सगळं सोडून आहे ना तिच्याकडे जायचो ऐकायला. आणि ती सांगायची सुद्धा की माझ्या मम्मीला की फक्त या दोन्ही मुलीच येतात दुपारी, दुसरं कोणीही येत नाही. मला रामाचं खूप क्रेज होतं त्यावेळेस, कारण की मम्मीला सुद्धा क्रेज होतं. हा हा, रामनवमीच्या दिवशीच गेल्या. येस 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 येस. हा, राईट राईट, एक्झॅक्टली. त्यांचं नावच रामनवमी, रामनवमीच्या दिवशी गेलं. तर हे सगळे जे दिवस आहेत ना, हे आपल्यासाठी एक संधी मिळते की निदान 9 दिवस तरी आपण चला. किंवा आता आपला कृष्ण जन्म येणार किंवा आता पुरुषोत्तम महिना आहे. पुरुषोत्तम महिना इतका पॉवरफुल महिना आहे. एक माळा करणे म्हणजे 1000 माळा करण्याच्या बरोबर आहे. एक माळा करणे म्हणजे 1000. आणि तीच एक माळ जर का आपण वृंदावन मध्ये जाऊन केली तर 10,000 डबल ट्रबल होऊन जाते ती. 10,000. विचार कर मग. पुरुषोत्तम महिना आला, मग आपले चतुर्मास आला किंवा कार्तिक आला, हे सगळे दिवस आहे ना आपल्याला थोडं रिझर्व ठेवायला पाहिजे की निदान ह्या दिवसांमध्ये तरी आपली नाही का भगवंताकडे ती जी गोडी निर्माण व्हायला पाहिजे. तर ती गोडी निर्माण होते भगवंताकडे आणि ती ओढ जरा अजून अशी म्हणतात ना की आपल्याला दुसऱ्या सगळ्या गाठी असतात. पण ही जी मेन गाठ असते ना भगवंताबरोबर बांधण्याची, ही मेन गाठच ऍक्च्युली आपल्याकडनं चुकते ती. तर ही जी गाठ आहे ती भगवंताबरोबर गाठ बांधायची खूप गरज आहे. बाकी सगळ्यांबरोबर आपण गाठ बांधतो ज्याच्याबरोबर ऍक्च्युली आपलं काहीच संबंध नसणार आहे या जन्मानंतर. पण असलेच गाठी बांधत फिरतो आपण आणि जी मेन गाठ बांधायची ती बांधत नाही आहे. अच्छा, मग आता जे आहे काय म्हणता येते की हा जो भौतिक शरीर जे आहे ते त्याची रचना कशी होते. ते म्हणतात की आपली जी वृत्ती असते ना, इंद्रतृप्ती करण्याची जी वृत्ती असते त्याप्रमाणे आपलं आपलं भौतिक शरीर आपल्याला प्राप्त होतं. जसं एक जे डुक्कर असतं ना, डुक्कर, त्याला विष्ठा खायला खूप आवडते. सॉरी आता प्रसार झालेला पण ठीक आहे. पण किंवा एक वाघ असतो ना, त्याला मांस खायला खूप आवडतं. तर ज्याची जी वृत्ती असते ना त्याप्रमाणेच तिला भौतिक शरीर मिळतं. तर मग जे आहे मृत्यू नंतर मग काय होतं? मृत्यू नंतर हा जो जीव आहे त्याचा मृत्यू होऊन जातो. पण असं नाहीये की त्याला काही आकार मिळणार नाही आहे. त्याला आकार मिळतो आणि एखादा भाजीपालाचा आकार मिळतो, एखादा जे आहे ते पक्षीचा आकार मिळतो, एखाद्या किड्याचा आकार मिळतो किंवा एखाद्या जे आहे मनुष्याचा आकार मिळतो किंवा
प्राणीचा आकार मिळतो आणि तो आपला प्रवास जो आहे तो सुरू म्हणजे कंटिन्यू करून ठेवतो. पण जे आहे त्यांचं शरीर कसं बदलत राहतं ते विचारेल ना, की काय क्रमाने जे आहे ते शरीर बदलणार, कुठला क्रम घेणार की मग जे आहे शरीर बदलणार. तर पहिले जे आहे ते जेवढे पाण्याचे लोक आहेत ना, ते म्हणजे जशी काय म्हणतात फिश को क्या बोलते, माशी, मासा. पहिला मासा होणार, मग कुठला तरी भाजीपाला होणार, मग कुठला तरी किडा होणार, मग कुठला तरी पक्षी होणार, कुठला तरी प्राणी होणार आणि मग मनुष्य शरीर मिळणार 84 लाख योनीमध्ये. तर कोणी विचारेल की एवढा सगळा बदल का, सरळ आम्हाला मनुष्य जन्म का नाही मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये ईशोपनिषदमध्ये तेच म्हणतायत की आपल्या जे जे वेगळे वेगळे इच्छा आहे ना इंद्र तृप्ती करण्याच्या, त्याप्रमाणे आपल्याला तो शरीर मिळेल. ज्याला जे करायचे त्याप्रमाणे त्याला ते शरीर मिळेल. पण जर का कोणी मनुष्य शरीर घेतलेलं आहे, सेकंड मी जरा रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे, मला रेकॉर्डिंग. जर का आपल्याला मनुष्य शरीर मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला जर का भक्ती करायला मिळते किंवा कोणीतरी योगी होतो, योगी म्हणजे काय, तो ध्यान योगी असतो, अष्टांग योगी असतो. तर तो योगी मग त्याला काय होतो त्याच्या तात्पर्यामध्येच दिलेले प्रभुपादांनी. तर हा योगी जो आहे तो आपल्या प्राणवायूला काय करतो, नियंत्रण मध्ये करतो, कंट्रोल करतो तो. आणि तर त्याचा प्राणवायू आहे ना कुठे आणतो माहिती, इकडं आपलं ब्रह्मरंध्र आहे. आपण त्याला काय म्हणतो, टाळू म्हणतात ना. हा, टाळू म्हणतात ना. छोट्या छोट्या बेबीला बघितले का, एक वाटी भरूनही तेल घेतलं आणि टाळू मध्ये टाकलं, ते पूर्ण ते तेल जे ते वाटीचं पूर्ण वाटीचं तेल ते शोषून घेतात. त्याला म्हणतात ब्रह्मरंध्र. आणि ते 3 महिन्यानंतर बरोबर सील होऊन जातं तिकडे, मग ते कडक होऊन जातं. 3 महिन्यापर्यंत बरोबर आपण तेल टाकत लावते तर मग ते बरोबर त्याला ते म्हणतात. तर ते म्हणतात ब्रह्मरंध्र आहे तो आपला. तर योगीचा जो जीव आहे ना तो ही ब्रह्मरंध्र मधनं जातो. आणि तो जेव्हा त्याचा जीव इकडनं जातो तर तो दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावरती पोचतो. जनलोक, तपलोक, महारलोक असल्या लोक मध्ये तो जातो. पण हे केव्हा थांबणार, आपला तर लक्ष कुठे आहे, गोलोक वृंदावन मध्ये जाण्याचा. पण कसं थांबणार आहे, जेव्हा त्याला एक आध्यात्मिक शरीर मिळेल तेव्हा हे थांबणार, नाही तर थांबणार नाही आहे, है ना. आणि जेव्हा तो आध्यात्मिक काय म्हणतात त्याचा एन्व्हायरमेंट को क्या बोलते हैं, आध्यात्मिक वातावरण मध्ये तो पोचेल, तेव्हा जे आहे त्याला आध्यात्मिक शरीर मिळेल. तर तेव्हा हा जन्म मृत्यूचा जो चक्कर आहे तो त्यावेळेस तिथला त्याचा थांबणार आहे. आता जेव्हा त्याला एक आध्यात्मिक शरीर मिळतो, तर आध्यात्मिक शरीर कसा त्याला प्राप्त होतो. कोणी विचारले मलाही आध्यात्मिक शरीर पाहिजे है ना, तर म्हणतात की जेव्हा त्याला कुठल्या एखाद्या सेवामध्ये अगदी एक्सपर्ट होऊन जातो, जसं माताजी फुलहार करतात ना, तर माताजी फुलहार मध्ये खूप एक्सपर्ट आहेत है ना. तर रोज रोज करून करून आहे ना ते त्यांच्या चेतनामध्ये आता प्रवेश झालेला आहे की आता मला रोज फुलहार करायचे. कधी कधी स्वप्नामध्ये येतं का तुम्ही फुलहार करताय, है ना, येत असेल नक्की. तर मग जे आहे एका सेवामध्ये जेव्हा कोणाला अगदी मास्टरी येते किंवा सारखं करून करून जे आहे त्याला त्याच्यामध्ये तो गुंतून जातो, तर मग तो वासुदेवला शरणागत होतो. बहुनाम जन्मनांते ज्ञानवान व प्रबोधते वासुदेव सर्वेती समात्मसु दुर्लभ. तर त्याला जेव्हा हे कळतं तर तो बरोबर वासुदेवला शरणागत होतो. आणि जेव्हा तो वासुदेव शरणागत होतो तर त्याला कळतं की मी जे आहे ते भगवंताचा अंश आहे. अजूनही आपण भगवंताला असा नाही विचार करत की मी भगवंताचा अंश आहे. पण जेव्हा आपण या पॉइंट वरती देतो ना
की माझ्या आनंदाचा जो स्तोत्र आहे तो कृष्णच आहे. मला आनंद कुठल्याही इंद्रिय विषय म्हणणं मिळणार नाही. माझ्या स्वतःच्या इंद्रियांना बरोबरही मिळणार नाही आनंद, कडनंही मिळणार नाही आनंद, किंवा माझ्या मनाकडनंही मला आनंद मिळणार नाही. काही लोक नाही का अगदी मनामनानं नाही का असे एन्जॉय करत असतात. मनामनामध्ये कसे बघतात. एखादं फॉर एक्झाम्पल कॉलेजमध्ये तुम्ही बघितलं असेल काही लफंडी मुलं आहेत ना, तर फक्त मुलींना बघून बघून आतनं आनंद घेत असतात है ना. ते पाडीवरती बसून ही मुलगी जाते आणि ती मुलगी ते मनामनानं आनंद घेतात, राईट. पण आता हे मनाने सुद्धा आनंद घेत नाही. जो आपला भक्त आहे तो मनाने सुद्धा भौतिक वस्तूचा आनंद आहे त्यांनी मनाने त्यागून दिलेले. आता आपण आपला जो थर्सडेचा जो क्लास आहे ना त्याच्यामध्ये मी हेच चर्चा करणार आहे की आपण कसं आपल्या इंद्रियांना आपण पहिले त्याला कंट्रोल कसं करतो आणि त्याला मग आपण कसं गुंतवतो, तर मग जे आहे इंद्रिय आपल्याला सतवणार नाही. ध्यायत विषयान पुंसा संगतेषु ते आता येणार आहे आपल्या याच्यामध्ये भगवद्गीतेच्या क्लासमध्ये. आणि सारखा हा जीव जो आहे तो भगवंताला प्रार्थना करतो आहे की मला जे आहे तुमची सेवा करण्याची स्मृती द्या. कधी कधी काय लोक आपण मेसेज केला ना तरी हो मी विसरलो सेवा करायला, ओ मी आज राजभोग करायला विसरलो, ओ मी आज जे आहे फुलहार करायला यायलाच विसरले मी. कधी कधी होतं ना सेवेला आपण विसरून जातो, हे सेवा करायला त्या सेवा करायला. तर म्हणतात की मला जे आहे सतत ती स्मृती द्या. हे कोण ऍक्च्युली प्रार्थना करतायत? हे जीव प्रार्थना करते भगवंताला की मला स्मृती द्या जेणेकरून मी तुमची सेवा कधीच विसरू नये. आणि सेवा करता करता मला फक्त माझं मन बुद्धी जे आहे तुमच्यामध्येच गुंतून राहून दे भगवंत. आणि जेव्हा मन आणि बुद्धी भगवंतामध्ये गुंतून राहील आयुष्यभर, तर मृत्यूच्या समयला यम यम वापी स्मरणम तजेती अंती कलेवरम तमतमेवती कोणते सदा तद्भाव भावितम. ना तर ज्या ज्या भावनामध्ये जो जो व्यक्ती शरीर सोडतो त्याला पुढचा जन्म तोच मिळतो. तर जर का आपण भगवंताच्या चेतनामध्ये गेले तर भगवंताच्या धामामध्ये पोहोचलो. पण मी आजच सकाळी एक लेक्चर ऐकत होते त्याच्यामध्ये प्रभूजी म्हणत होते, आपले राधेश्याम प्रभू म्हणत होते की भगवंत राम आहे ना ते कधी अकृतज्ञ नाहीये. त्यांचा एक गुण आहे कृतज्ञता. भगवंत रामचा एक गुण आहे किंवा भगवान कृष्णाचा सुद्धा कृतज्ञता एक गुण आहे की भगवंत आपण छोटीशी छोटी सेवा केलेली ना कधी विसरत नाही आहे. किंवा आपल्या सेवा करण्याची जी वृत्ती आहे किंवा भावना आहे त्यालाही कधी विसरत नाही भगवंत. जसं भगवंताचं एक मित्राचं नाव आहे गुहा. माहितीये कोणाला नाही माहिती गुहा? त्याची कथा सांगते मी, ठीक आहे ना. तर भगवंताचा एक मित्र आहे गुहा. जेव्हा भगवंत राम जे आहे ते वनवासला, सॉरी नॉट वनवास, सॉरी आपल्या विश्वामित्राच्या आश्रम मध्ये नाही का आपलं ट्रेनिंग घेण्यासाठी गुरुकुलमध्ये गेले, तेव्हा हा गुहा आहे ना त्याच्या पप्पांना सांगतोय की मलाही ना त्या गुरुकुलमध्ये मला भरती करा. मला ना राम बरोबर जे आहे शिकायचं आहे. म्हणून अरे नाही मला त्यांच्याशी मैत्री करायची आहे. तो म्हणा अरे तू वेडा झालाय का? तो राजकुमार आणि तू आपले भील, तुझी जातीपातीचं काय आहे नाही, तू किती आपण किती खालच्या जातीचे आहात. भगवंत राम क्षत्रिय आहे, राजा आहे, राजकुमार आहे. गप्प बस आणि बसून जा. तर तो गप्प बसतो कारण की तो खूप छोटा असतो त्यावेळेस. आता भगवंत रामने आपला अभ्यास पूर्ण करून गुरुकुल मधनं ते परत येत होते. तर इकडे तर दशरथ महाराज घ्यायला गेले आणि बाकी सगळे सुद्धा अयोध्याचे गेले. तर दशरथ महाराजांनी काय केलं तर रामला आपल्या मांडीवरती बसवलं होतं. तर ह्या गुहाला परत कळालं की भगवंत राम आहे ना परत जात आहेत अयोध्याकडे आणि त्यांचा आता अभ्यास संपलेला आहे. तर तो परत त्याच्या पप्पांना जरा जिद करतो
बाबा बाबा आता तरी घेऊन जावा, मला फक्त दर्शन करायचे, माझ्या मित्राचे दर्शन करायचे मला. तर त्याच्या पप्पाने सांगितलं ठीक आहे चल. तर त्यांनी भगवंता रामसाठी 3 चांगली भेटवस्तू घेऊन जातो. तर तो आपलं ते बास आहे ना, बास बॅम्बू काय म्हणतात, बांबूचं आहे ना एक बाण बनवतो. मग त्याच्याच पानातलं काहीतरी एक छान मुकुट बनवतो, काहीतरी झाडपत्त्यांचे एक मुकुट बनवतो. आणि पायामध्ये घालण्यासाठी एक काहीतरी छान त्याच जंगलामधनं काहीतरी आणून त्याने कडा बनवला भगवंत रामसाठी. तर आता जेव्हा भगवंत राम येतो तर सगळे अयोध्यावासी बघतायत, सगळे जय जयकार चाललेली आहे. आणि हा गुहा छोटूसा, तो म्हणतो आता मी कसं बघू. तर त्यांनी ना ते राम भगवंताचे जे सैनिक आहेत त्यांना पार करून येणं आहे, तो भगवंत रामच्या रथच्या तिकडे भेटायला चाललेला आहे. आणि खूप सैनिकांनी खूप मारलं त्याला. पण भगवंत रामनी बघितलं की त्याला म्हणतो नाही हा माझा मित्र आहे. इकडनं ते तर म्हणतोय पण रामला कसं कळालं की नाही हा माझा, म्हणजे भगवंत रामनी स्वीकार केले की हा माझा मित्र आहे. तर भगवंत रामनी जे आहे त्याला त्याच्या रथावरती बसवलं. आणि मग जे आहे भगवंत रामने एक मुकुट घातला होता, तो मुकुट खाली ठेवला. गुहाने आणलेला जो मुकुट आहे तो घातला. आणि पायामध्ये जे कडा होता तो काढला आणि तो गुहाने जो दिलेला तो कडा, तो आहे तो त्यांनी घातला. आणि भगवंत रामनी पहिलेच सांगितले की हा माझा मित्र आहे. तर विचार करा की भगवंत राम किती कृतज्ञ आहेत, भगवंत किती कृतज्ञ आहेत की गुहाने लहानपणी सांगितलं होतं की राम माझे मित्र आहे. आणि ते हृदयामध्ये परमात्मा रूपी बसलेले आहेत. तर भगवंत रामनी सुद्धा गुहाला आपला मित्र ऑलरेडी स्वीकार केलेला आहे. आणि जेव्हा येतात परत ते म्हणतात हा माझा मित्र आहे, त्याला येऊन द्या लगेच. तर हे भगवंत रामची खूप कृतज्ञता आहे त्यांच्या भक्तांच्या प्रती. आणि वर खाली काही नाही बघत. आता तुम्हाला ती खारुताईची सुद्धा गोष्ट माहिती आहे. तर त्याच्यामध्ये तीही गोष्ट माहिती आहे तुम्हाला की बाकी सगळे जे वानर सेना आहेत तसे मोठे मोठे दगड म्हणजे त्याच्यात ते राम लिहून आपल्या त्या समुद्रामध्ये टाकत होते. तर ही खारुताईला सुद्धा खूप मदत करायची खूप गरज. तर ती काय करायची माहितीये का, आपली जी शेपटी असते ना तिची शेपटी, ती ओली करायची समुद्रामध्ये. आणि मग वाळूमध्ये ती अशी त्या शेपटीला लोळायची. आणि मग जिकडे जिकडे गॅप आहे ना तिकडे जाऊन ती आपली शेपटी भिजवायची. तर म्हणजे त्याला ती गॅपला कव्हर करायची. आता हे सगळं ना ते सगळे वानर सेना हनुमान बाकी सगळे ना सारखं तिला ओरडत असतात, काय रे तू मध्ये येते, हा साईडला हो, बाजूला हो. आता भगवंत रामनी बघितलं हे. तर भगवंत राम तिचा प्रयास बघत होते की ही तिच्या क्षमताप्रमाणे किती सेवा करते आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे ना भगवंत राम पात्र अपात्र नाही बघत आहे, कोण पात्र आहे कोण योग्य आहे कोणी अयोग्य आहे काही नाही बघत आहे. पण आपल्या सेवा करण्याची जी वृत्ती आहे आतमधनं ते बघतायत. शबरी कुठे शिकलेली होती, केवट कुठे शिकलेला, गुहा कुठे शिकलेला, जटायू कुठे शिकलेला, अहिल्या कुठे शिकलेली आहे, कुब्जा कुठे शिकलेली आहे, ती फळवळी कुठे शिकलेली आहे. तर भगवंतांना आहे ना हे भौतिक जे शिक्षण आहे ना त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, कुछ भी लेणं देणं नाही. आपला जो भगवंताप्रतीचा जो भाव आहे तो खूप महत्वाचा आहे की आपल्याला भगवंताशी प्रेम आहे ना. तर मी एखादा छोटासा नाही असे वाटीमध्ये थोडा हलवा आहे, थोडी खीर आहे, किंवा एखादा फळ आहे, किंवा काहीतरी असं आपली काहीतरी एक पुरणपोळी बनवली, छोटं छोटं ही इज व्हेरी हॅपी, खूप आनंदात आहे. पण त्याच्या मागची जी भावना आहे ना ते स्वीकार करतायत की नाही हिने प्रेमाने बनवलेलं आहे, तिने खूप छान बनवलेलं आहे, तिने माझं स्मरण करत करत बनवलं. तर म्हणून म्हणतात की भगवंत जे आहे ना कुणाला विसरत नाही, कुणाची सेवाही विसरत नाही. आणि ते नेहमी कृतज्ञ राहतात. तुम्ही बघा पूर्ण युद्ध रावणच्या बरोबर कुणी जिंकलं होतं, रामाने जिंकलं होतं ना? पण त्यांनी पूर्ण श्रेय कुणाला दिलं, हा पूर्ण श्रेय त्या वानर सेनाला दिलं.
यांच्यामुळे मी जिंकलो. तर जेव्हा सॉरी जरा डायव्हर्ट झालो आपण, पण ठीक आहे, मग आता मी कंट्रोल नाही करू शकत. तर जेव्हा भगवंत रामला लंकापासून ते अयोध्येला परत जायचं होतं, तेव्हा रामने सांगितलं की भरत आहे ना तिकडं माझी वाट पाहतोय, आणि मी एक दिवस एक उशीर गेला ना तर तो त्याचा प्राण त्यागणार आहे. आणि भरतने सांगितलं की तुम्ही एक वनवास एक दिवस लेट झाले ना, मी दुसऱ्या दिवशी प्राण त्यागून देणार आहे या सरस्वती नदीमध्ये, सॉरी सरयू नदीमध्ये. तर भगवंत रामनी सांगितले विभीषणला. तर रावणकडे तुम्हाला माहिती पुष्पक विमान होतं, ते सेम पुष्पक विमान जे आहे विभीषण भगवंत रामला देतात. आता जेव्हा राम आणि सीता चढतायत तर तेवढी आपली जी वानर सेना आहे, माकड सेना आहे, ते अशी झाले की देखो जब काम था तो हम सबको याद किया, अब देखो हमको अकेले छोड़ के जा रहे हैं. आता त्यांच्या मनातली गोष्ट रामाने ओळखली आणि त्यांनी बघितलं की हे त्यांचं सगळं वानर सेनांचं तोंड अगदी छोटं झालेलं आहे. तर रामने सांगितलं तुम्ही सगळे या माझ्या बरोबर. विचार करा, आज आपण BMW कार घेतो आणि आपल्या गाडीमध्ये माकड वानर सेना बसवणार का आपण? बसवणार का आपण त्या वानर सेनेला? तर सगळं तोडून फोडून ठेवलं. एकदा असं झालं वृंदावनमध्ये. काय झालं, एक होते आपले भक्त, मला आता त्यांचं नाव आठवत नाही आहे, खूप वर्षापूर्वीची गोष्ट, 2010ची. तर त्यांनी नवीन गाडी घेतली असेल, तर त्यांना वाटलं चला आता हे वृंदावन वासी आहे त्यांना बसूया. तर त्या माकडांनी काय हाल केला असेल बसून तुम्हाला माहिती आहे, की सगळे खिडक्या सीट वीट ते सगळं ते आपलं स्टेअरिंग वगैरे त्याचा सर्वनाश करून टाकलं होतं. तर विचार करा, भगवंत रामला बघा ना, एक तीर से दोन निशाण. भरतनी एवढ्या वर्ष राजगादी सांभाळली, आणि भरतनी कशी सांभाळली ते सुद्धा सांगते मी. तुम्हाला माहिती नाही की ते चरण पादुका घेऊन आले होते चित्रकूट मधनं, रामाचे चरण पादुका घेऊन आले होते. तर जर का कोणी दान दक्षिणा द्यायला येतात ना भरत होते, म्हणत मला कशी देतो, इकडे आहे ना आपले मालक, त्यांना देतात चरण पादुकाच्या तिकडे ठेवतात. मग आता सैनिकांना खर्च पाहिजे असतो, घोड्यांसाठी खर्च, बैलांसाठी खर्च, सगळा खर्च. मला काय सांगतं, जेवढा पाहिजे तिकडनं घेऊन जावा. विचार करा, भरतच्या राज्यामध्ये जेवढं दशरथच्या राज्यामध्ये जेवढं धन गोळा नाही झालेलं होतं, तेवढं भरतच्या याच्यामध्ये ट्रिपल धन गोळा झालं. भरत जेव्हा त्यावेळेस राज्य करत होता, काहीच कमी नव्हती, काहीच कमी नव्हती त्यावेळेस. तर जर का राजा निस्वार्थी असतो ना, तर तो जो राज्य आहे ना तो तर खूप चांगला समृद्ध होतो, खूप चांगला समृद्ध होतो. जसं आपला आता नरेंद्र मोदीजी आहे, राईट, निस्वार्थ भाव राजा आहे, पूर्ण जगात टंचाई चाललेली आहे, है ना. पण आपल्या राज्यामध्ये अजिबात टंचाई नाही चालली का, आपला राजा निस्वार्थ भाव आहे. आणि हे जे आपले पंतप्रधानमंत्री आहे ना, ते ऍक्च्युली तुम्ही बघा, ते राम आणि कृष्णाचे सगळे जे आपले शिक्षण आहे ते सगळे राम. जसं कृष्णाची रणनीती चांगली होती आणि रामाचा जो कॅरेक्टर आहे चांगला होता, तर कॅरेक्टर सुद्धा चांगला आहे, त्यांची रणनीती सुद्धा चांगली आहे. डुएल काम आहे आपले पंतप्रधानमंत्रीचं की. आणि म्हणूनच सी, आपण सुद्धा आपल्या घराचे राजा आहोत, राईट ना, मिनी राजा ना, आपले राजा राणी. आणि जसं शांतीपूर प्रभू आपल्या घराचे राजा आहेत, भले झोपा काढते तिकडे ते वाट वगैरे. तर ज्या घराचा राजा निस्वार्थ भावाने भगवंताची सेवा करतोय, तो घर निश्चित रूप मध्ये समृद्ध आहे, निश्चित रूप. त्याला माहितीये की ही सगळे लोक जे आहेत ते माझे नाही, ते भगवंताची प्रॉपर्टी आहे. हे घर सुद्धा भगवंताची प्रॉपर्टी आहे. तर त्या घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमी नाही येणार. लक्ष्मी उलट पळत पळत येते त्या घरामध्ये, ज्यांना फक्त भगवंताची सेवामध्ये इंटरेस्ट असतो त्यावेळेस, आणि माहिती की हे सगळं भगवंताच्याकडे आहे. तर म्हणून भगवंत जे आहे ते कधीच विसरत नाही. जे काय म्हणजे भक्तांना विसरत नाही आणि कुठल्या जीवात्माला विसरत नाही, आणि त्यांनी जे केलेले तेही विसरत नाही.
ठीक आहे. तर आता आपला जो संबंध आहे भगवंताबद्दल, बरोबर, तो कसा आहे? तर भगवंत आपल्या बरोबर कसा व्यवहार करतात? तर एक तर भगवंत आपल्या सगळ्या भक्तांना जी आहे ती काय प्रदान करतात? रिसोर्सेस को क्या बोलते हैं मराठी मध्ये? सहुलियत, रिसोर्सेस, एक सेकंड, साधन, करेक्ट, थँक्यू, थँक्यू. तर आपल्या भक्तांना सगळे साधन जे भक्तीसाठी पाहिजे, है ना, घोडा, गाडी, बंगला, घर, जे काय आपल्या भक्तीसाठी पाहिजे ते सगळे त्याची पूर्ती करतात. आणि हे जे आहेत ते निराकारवादीला सवलत नाही देत, फक्त भक्तांनाच सवलत मिळतात, है ना. का? कारण की जे निराकारवादी आहेत ना, त्यांना सवलत दिली तर ते अजून ब्रह्मज्योतीच्याकडे आकर्षित होते, म्हणून ते सवलत देत नाही आणि भक्तांना ते देतात. आता बघा, तर भक्तांमध्ये आणि भगवंतामध्ये कसला संबंध आहे? तो गाढ संबंध आहे. का? कारण की भक्त लोक नवदा भक्ती करून भगवंताची भक्ती करतायत आणि भगवंतानेच हे नवदा भक्ती दिलेला आहे, राईट. तर अं, आणि हा जो संबंध आहे अं, कसा स्वीकार करतात? कारण की हे जे भक्त आहेत ते दृढ व्रत आहेत, दृढ आहेत एकतर, आणि ज्या ज्या मात्रामध्ये आपली दृढता भगवंताकडे वाढते त्या त्या मात्राने भगवंत सुद्धा आपल्याबद्दल दृढ होऊन जातात. मैं दृढ़ हूं कि मैं इसी जन्म में भगवत धाम जाऊंगा. तो भगवान बोलेंगे मैं भी दृढ़ हूं कि मैं तुझे इसी जन्म में वापस बुलाऊंगा. हे दोघांचा आदान प्रदान चाललेला आहे की तू दृढ आहे तर मी सुद्धा तुझा बाप आहे. करेक्ट ना? मी सुद्धा तुझा बाप आहे, मी सुद्धा दृढ आहे. तर म्हणून जे आहे, जेव्हा भगवंत आपल्याला स्वीकार करतात, आपल्यामध्ये जे काही कमी आहे त्याची पूर्ती भगवंत करतात. अनन्य चिंतयन्तो मां ये जना परिभाषते तेषां नित्ययुक्तः योगक्षेमं वहाम्यहम्. तर पुढे इकडे काय म्हणताय? तर हा जो म्हणतात ना की ही जी भक्ती आपण कशी जी आहे विकसित करू शकतो, है ना. तर म्हणतात की आपण जेव्हा श्रवणम कीर्तनम करतो किंवा आपण जेवढेही भगवंताची जी कार्य भगवंताने भगवद्गीतामध्ये सांगितले ते, आणि एकही सेकंड न गमवताना, आणि जे आहे हे नाहीये की चला दिवसा रात्री आपण स्त्री संघ करतोय किंवा पुरुष संघ करतोय आणि दिवस मध्ये आपण पैसे कमवतोय, तसं नाही. आणि मग आपल्याकडे भगवंताकडे बोलण्यासाठी वेळच नाही आहे. किती लोक भगवंताबरोबर रोज बोलतात, काहीतरी आपल्या मनातलं किंवा त्यांचे गुणगान किती लोक करतात मला सांगा. 2-4 मिनिटं हात वरती करा ना बिंदास, कशाला लाजायचं. ऑनलाईन सुद्धा, ऑनलाईन वाले भक्त सुद्धा सांगतायत की ते सुद्धा करतायत. तर जे आहे, कधी कधी ना आपण भगवंताचं अस्तित्व आहे ना नकारतो किंवा नजरअंदाज करतो. आनंद नाही येत, मानत सुद्धा नाही हा की भगवानचं अस्तित्व आहे की नाही. घरात विग्रह असूनही आपल्याला इतर कुठेतरी पुण्यामध्ये बसलेले आहेत, तर आपण काय करतो, त्यांचं जो आहे ते अस्तित्व जे आहे ते मानत नाही आहे. तर बघा, भक्तीचे किती फायदे आहेत? भक्तीचे जे आहेत ते 2 फायदे आहेत. काय आहे ते फायदे? की हा जो है त्याचा जो परिणाम आहे ना, ते जे आहे सारखं तो जो आहे भगवंताच्या प्रार्थनामध्ये असतो. पहिलं काय आहे? प्रार्थना, है ना. आणि
भक्तीचा जो कोणी परिणाम येतो तो व्यक्ती मृत्यूच्या वेळी एनकॅश करतो. त्याचं बँक बॅलन्स आता जमा झालंय ना पूर्ण आयुष्याचं, तर मृत्यूच्या वेळेस काय होणार? जे काय तुम्ही जमा केलेले ते बरोबर आहे ना, बँकेमधनं बाहेर काढण्याची वेळ येईल तर त्याला स्मरण येईल है ना. आणि जर का आपलं शरीरही लुल लंगड झालेलं आहे, काणं बोबडं झालेलं आहे, तरी जे आहे तो प्रार्थना करेल. आता कोणी म्हणेल की अरे शरीर असं हे झालेलं आहे तर कसं जे आहे तो प्रार्थना करेल. तर आता पुढचा श्लोक येतो, मंत्र 18वा मंत्र येतो. चला बघूया जरा 18वा मंत्र. नाही नाही, ते नाही. हा हा, ते तर आहेच. अग्नेनय सुपतारायस्मान. एक सेकंड, तुम्हाला जरा याच्यामध्ये एक पेज बघायचं. विश्वानि देव वायुनानि विद्वान् युद्धो अस्मज् जुहुराणं एनो भूयिष्ठाहं ते नाम युक्तिं वेद मे. वेद मे. जरा त्याचा अनुवाद वाचा. हा वाचा. 18वा. हरे कृष्ण. हे अग्निप्रमाणे शक्तिशाली भगवान हे सर्व शक्तिमान मी आपल्या चरणी दंडवत प्रणाम करून आपल्याला नमस्कार करीत आहे. हे भगवान, मला असा योग्य मार्ग दाखवा ज्या योगे मी आपल्यापर्यंत येऊन पोचेल. माझ्या दुःखाची सर्व कृत्यांना आपण जाणत असल्याने कृपा करून मला पापांच्या परिणाम करा. त्यामुळे माझ्या प्रगतीत काही अडथळा येणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता हा भक्त काय प्रार्थना करतोय की हा माझा जो शारीरिक मृत्यू आहे त्याला मला पार करा आणि मला जे आहे तुमचं स्मरण करायचं आहे. 17व्या श्लोक मध्ये त्यांनी सांगितलं. पण आता जर का मला भगवधामला जायचं आहे तर या 18व्या मंत्रामध्ये भक्त जे आहे ते भगवंताला प्रार्थना करते की मला दिशा द्या. जो मार्ग आहे त्या मार्गावरती मला दिशा द्या आणि मला मुक्त करा माझ्या पापांमधनं. आणि मला पापांमधनं मुक्त करा, पण मला सुरक्षता सुद्धा द्या. सुरक्षता प्रदान करा ताकी मी जे आहे बिना काही अटकळे किंवा अडथळे नसून मी तुमच्याकडे येऊ शकतो. तर ऍक्च्युली ह्याच्यामध्ये थीम काय आहे याच्यामध्ये की भगवंत जे आहे जेव्हा कोणी भक्तीच्या मार्गावरती चालतोय तर भगवंत त्या बद्ध जीवाचे जेवढेही पाप कर्म असतील ते काय आहे ते शुद्ध करतात. पाप कर्माला शुद्ध करतात आणि त्याला प्रगती करण्याची एक संधी सुद्धा देतात भगवंत. आणि मग त्याला मार्ग सुद्धा दाखवतात की हा मार्ग आहे, तू या मार्गावरती चाल. कधी कधी आपण जेव्हा नाही का वाट चुकतो ते आपण आपल्याला माहिती कुणाला विचारायला, पानवाल्याला विचारायचंय है ना. की मी नेहमी पानवाल्याला विचारते कारण की तो कधीच वेडावाकडा काय नाही बोलणार. काही लोकांना विचारलं ना तर जायचं असेल लेफ्ट मध्ये ते मुद्दामून सांगेल राईट मध्ये जावं. तर मी कधीच त्यांना विचारत नाही आणि मी नेहमी 3 लोकांना विचारते. जर का तिन्ही लोकांचं स्टेटमेंट सेम असेल तर मग त्या मार्गावरती जायचं. 3 लोकांना बरोबर विचारते. हे मी माझ्या मम्मीकडनं शिकलेली आहे. हा, रिक्षावाले सुद्धा. येस, करेक्ट. नाही सी, फर्स्ट इज पानवाला कुठे दिसला नाही तर रिक्षावाला नक्कीच. आणि सगळे रिक्षावाले मी सांगते खूप चांगले असतात.
त्यांना वाट दाखवायला खूप आनंद वाटतो. हा, आणि खूप डिटेल मध्ये सुद्धा दाखवते. इकडनं लेफ्ट घ्या, मग राईट घ्या. हा, काय रिक्षावाले घरी सुद्धा सोडतात, शांतीपूर प्रभू सारखे. ते घरी नाही सोडणार, ते शाश्वत घर जे आहे ना तिकडे सोडतील. ते जीव तर ते शाश्वत घर आहे ना, भगवत धाम, तिकडे सोडून येतील त्यांना. हा, अच्छा 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 काय त्यांचं नाव आहे आता? कुठलं दिल्ली मंदिर, कुठलं मंदिर आहे? 17 मंदिर होते तिकडे. ते सहस्त्रनेत्र प्रभू का? तर जरा आता भगवंत काय करतात, त्यांना मार्गदर्शन सुद्धा दाखवतात है ना. आणि मग हा जो आत्मसाक्षात्कारचा जो मार्ग आहे, तर कधी कधी तुम्ही प्रगती करणार, कधी खाली पडणार, परत प्रगती करणार, पण हा मार्ग जो आहे सर्वात उत्कृष्ट मार्ग आहे. भक्तीचा जो मार्ग आहे तो उत्कृष्ट, त्याच्यामध्ये हताश नाही व्हायचं. हे मला 25 वर्ष झाली, अजून भगवंताचे दर्शन नाही झाले मला. आपल्याला उत्साह, निश्चय आणि धैर्य शिकलो ना आपण, की उत्साह असायला पाहिजे रोज 16 माळा करण्याचा, आणि निश्चय असायला पाहिजे, उद्या मला लवकर उठायचे बाबा, पटापट मला माळा करायची आहे. तर तर हा धैर्य, सॉरी, उत्साह, निश्चय आणि धैर्य, की नाही मला एक दिवस दर्शन मिळेल, माझ्या गुरुच्या कृपाने मला नक्की भगवंताचे दर्शन मिळेल. आणि मिळतात त्याचे रोज मिळतात गुरुच्या कृपाने. सिर्फ आप आंखें लड़ा के तो देखो ना भगवान के साथ, आप बातें करके तो देखो ना भगवान के साथ, आप नमस्कार तो करो ना भगवान के पास, तर नक्की तुम्हाला आदान प्रदान करतील. ठीक आहे, तर हा जो मार्ग आहे, प्रभुपाद म्हणतात सर्वात उत्कृष्ट मार्ग आहे. तर ह्याच्यामध्ये प्रगती केव्हा संभव आहे? जेव्हा आपण हा जो मनुष्य जन्म आहे, तर मनुष्य जन्म आता घेतला, जेव्हा आपण भक्तीमध्ये नव्हतो त्याची गोष्ट सांगते, शूद्र जन्म. मग हळूहळू जेव्हा आपण इस्कॉन मध्ये आलो, तेव्हा आपण ब्राह्मणासारखे गुण अर्जित करायला शिकलो. तर मग ही जी प्रगती जी आहे, जे कोणी ब्राह्मणाचे गुण अर्जित करण्यासाठी तो प्रयास करतोय, तर प्रगती होईल. तर कोण म्हणेल की कसं प्रगती करायची? तर ते म्हणतात पूर्ण शरणागत, सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणं ना, अन्य अभिलाषिता शून्यम, आणि मग ऋषिकेन ऋषिकेश सेवा, हे सगळे जे आहे ते शरणागतचे लक्षण आहेत. आणि प्रगतीच्या मार्गासाठी एक अजून आहे, दोन आहेत प्रगतीच्या मार्गासाठी, एक तर पूर्ण शरणागती आणि दुसरी आहे प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. का आपले सगळे जे गोस्वामी कितीतरी प्रार्थना लिहिली ना, नरोत्तमदास ठाकूरनी प्रार्थना लिहिली, भक्तिविनोद ठाकूरनी प्रार्थना लिहिलेली आहे, रूप गोस्वामींनी कितीतरी प्रार्थना लिहिलेली आहे, सनातन गोस्वामींनी कितीतरी प्रार्थना लिहिली, प्रभुपादांनी प्रार्थना लिहिलेली आहे, जलदूत वरती प्रार्थनाच लिहिलेली आहे ना. तर म्हणतात की आपण भगवंताच्या कृपाची प्रार्थना करायची, ती अहेतुकी जी कृपा आहे त्याची प्रार्थना करायची आहे. ह्याचा मी PDF पाठवते मी मग सगळ्यांना, तुम्ही टेन्शन नका घेऊ, फक्त फोकस करायचं आहे. आणि जर का कुठले अडथळे आले, ठीक आहे ना, तर अडथळे कशी येतील? पहिला अडथळा आला तर आपण पहिले जे आहे, आपण जे 4 नियम आहेत त्याच्यावरनं आपण भटकून जावा, हा मेन अडथळा आहे. की जर का आपण 4 नियमापासनं आपण फॉलो नाही केलं किंवा पालन नाही केलं, तर मग हा अडथळाच म्हणा त्याला. किंवा आपण जर का विकर्म केले, विकर्म म्हणजे काय, की जे काही जे आहे शास्त्राच्या विरुद्ध काहीतरी केलं, तर त्याला विकर्म म्हणतात. आणि विकर्म लोक का करतात? कारण की त्यांना इंद्रतृप्ती करायची असतात, म्हणून ते शास्त्राच्या विरुद्ध जाऊन कर्म करतात.
तर म्हणून जे आहे आपल्याला, आणि मग त्याचा मग काय जातं पतन. तर कोणी म्हणेल की याचं पतन कसं होतं, तर पतन अजून एक कारणाने होतं. त्याला गर्व असतो, मी ब्राह्मण परिवारमध्ये है ना, काय जन्म ऐश्वर श्रुत श्रीवित एतमाद मदकुमार, जन्माचा अहंकार, कर्माचा अहंकार किंवा ऐश्वर्याचा अहंकार, जन्म ऐश्वर श्रुत श्रीवीर. कोणाला रूपचा खूप अहंकार असतो की मी लय गोरा, मी लय डॅशिंग दिसतोय, किंवा कोणाकडे मी तर मिस वर्ल्ड आहे, पण आतमध्ये कितीतरी गोबर भरलेल्या शरीरामध्ये ते नाही माहिती लोकांना. आणि कुठले सुंदर. हं. फक्त झोपेत न उठेल तर सगळ्यांच्या शरीरामधनं वास सुटतोय, आणि कसले आले सुंदर. आणि पतनचं अजून एक कारण आहे, अहंकार तर आहेच, जन्म ऐश्वर्य शुद्ध शिबीरचा, पण जे काही गरजेचे गुण आहेत ते अर्जित नाही करत. जसं विनम्रता आहे, किंवा सहनशीलता आहे, किंवा स्वच्छता आहे, किंवा खरे बोलणे आहे, है ना. ही जी आहे ते गरजेची जी काही गुण आहे ते अर्जित करत नाही, म्हणून ते खाली त्यांचं पतन होतं. हा 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 कधी कधी ना पथभ्रष्ट सुद्धा होतात ना, म्हणून ते सुद्धा. अच्छा, कोणी म्हणेल की ठीक आहे त्याचं आता पतन झालं, तो पडला खाली, मग काय होणार है ना, त्याच्यासाठी काय हे आहे, आशा क्या है उसके लिए. तर भगवंत भगवद्गीताच्या 6व्या अध्यायामध्येच म्हणतात की कोणी भक्ती केली आणि पथभ्रष्ट झाला तर तो जो आहे त्याचा जो दुसरा जन्म होईल तो निदान कुठल्या तरी ब्राह्मण परिवारामध्ये होईल, किंवा श्रीमंत श्रुतिमा काय श्रुतिमा नाही सुचिनाम श्रीमता गेहे है ना, त्या परिवारमध्ये त्याचा जन्म होईल. अच्छा, आता कोणी विचारेल ठीक आहे माझं पतन झालं, मला कळालं की मी चूक केली, पण मग त्याचा उपाय काय आहे, त्याचं प्रायश्चित काय आहे. तर प्रायश्चित हेच आहे की आपल्याला भगवंताला परत शरणागत व्हायचं आहे, आणि भगवंताच्याच मार्गदर्शनाच्या प्रमाणे आपल्याला चालायचं. भगवद्गीता आहे त्याच्याप्रमाणे चालायचं आहे, आणि आपल्याला गुरुची शरण घ्यायची आहे, आणि शास्त्रांचं अध्ययन करायचं आणि शास्त्राप्रमाणे चालायचं. त्याचं अजून काहीच म्हणजे असं नाही का, असं असं नाही की चलो भाई तू आता जो पतन झालं, चला आता एवढं मोठा इकडे जलता कोयला है तो इस पे चल बाबा, या ऐसा नहीं है कि चल इधर बहुत खौलता हुआ तेल है तो इसके अंदर एक डुबकी मार के बाहर बाहर निकाल, तो बाहेर निघणारच नाहीये. पहिली बात तर, किंवा जलता हुआ कोयला भी चलेगा तो बिचारा मरून जाईल. तर हे छोटे छोटे जे म्हणतात ना प्रायश्चित आहे ते आपल्याला सांगायला पाहिजे, जे कोणाचं त्यांचं पतन झालेलं आहे. अच्छा, ते म्हणतात की हा जो भक्तीचा मार्ग आहे तो उत्कृष्ट मार्ग किंवा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. हा सर्वश्रेष्ठ मार्ग का आहे, कारण की आपण जे भगवंताला जे आहे पहिलेच शरणागत होऊन जातो. असं नाही की काहीतरी आपण जे आहे फॉलो करतोय आणि मग शरणागत झालेलो आहे. नाही, आपण पहिल्यापासूनच डिक्लेअर करतो की मला शरणागत व्हायचंय. 2 वर्षांनी शरणागत होईल का 10 वर्षांनी का 20 वर्षांनी, मग ते भगवंताची इच्छा की केव्हा पूर्णपणे शरणागत होईल. पण त्या मार्गावरती तरी आपण चालणं सुरू केलेलं आहे की नाही मला शरणागत व्हायचं, म्हणजे आपल्या बुद्धीने हे स्वीकार केलेलं आहे की मला शरणागत करायचं व्हायचंय. बुद्धी आत्माला सांगतोय की शरणागत व्हायचंय, कारण ते आपल्या डोक्यात बसलेलं आहे की मला शरणागत व्हायचं आहे. आणि मग जे आहे जेवढे निष्ठापर्यंत जे आहे आपण आपल्या प्रयासने जातोय, गुरुच्या प्रयासने जातोय, भक्तांच्या प्रयासने जातोय. निष्ठानंतर भगवंत आपला चार्ज घेतात. जेव्हा आसक्ती असते, जेव्हा रुची असते, जेव्हा भाव असतो आणि जेव्हा प्रेम असतं, तो भगवंत पूर्ण कंट्रोल घेऊन टाकतात. आता परमात्माचा रोल तिकडे संपला आपल्या हृदयामध्ये. परमात्माच्या जागेला कोण येऊन बसले आपल्या हृदयामध्ये, भगवंत येऊन बसलेले आहेत. भगवान का रोल, परमात्मा का रोल खत्म हो गया उधर. अब आते हैं भगवान और बैठते हैं हमारे हृदय में, और वो हमें मार्गदर्शन दे रहे हैं, तू ऐसा कर, तू ऐसा कर,
तू अभी ये सेवा कर, तू वो सेवा कर, तो अभी रीडिंग कर, तू जो है अभी जो है प्रचार कर, तू थोडी और माला बढ़ा ले, और जल्दी आएगी मेरे पास. तर हे जे आहे ते कोण आपल्याला मार्गदर्शन करतात? भगवंत. आणि भगवंताने हे वचन दिलेलं आहे भगवद्गीतामध्ये. सर्व धर्म परित्यज माम एकम शरणम अहम तम सर्व पापेभ्यो मोक्षामी. डरो नहीं. तो किस बात का डर? अभी किस बात का डर है? अगर पूरा शरणागत हो जाएंगे तो हमारा कुछ नुकसान तो नहीं होने वाला है ना. आपलं काही नुकसान तर नाहीच आहे. तर या व्यक्तीकडे भरून भरून चांगले गुण येतात. आणि भगवंत म्हणतात ना, कोणीही माझ्याकडे येऊ शकतो. जसे ही सगळी वानर सेना आली माझ्याकडे, राम भगवंतकडे, ठीक आहे ना, कोणीही असो मला शरणागत होऊ शकतो. असं नाही की फक्त मनुष्यच मला शरणागत होईल, कोणीही शरणागत होऊ शकतो मला. तर इकडे जे आहे आपलं दोन्ही श्लोक समाप्त झाले. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? काय म्हणाले तुम्ही? भक्तीचा मार्ग सर्वात उत्कृष्ट आहे. सर्वात सोपा मार्ग आहे. एक सेकंड, काहीतरी मी कोणाला काय प्रश्न आहे का? आता हरे कृष्ण माताजी. काय नक्की केली होती? 26 एप्रिल परीक्षाची डेट नक्की केली होती आपण. सव्वीस एप्रिलच नाही. मी का बदलणार? नाही, मी नाही बदलणार. म्हणजे पहिल्या नाही ठेवणार. ठेवलं तर नंतर ठेवेल, पण पहिल्या नाही ठेवणार. 26 मे मध्ये आले मी इकडे. 26 ना? ओके. पुढचा रविवारी सुट्टी आहे प्लीज. काहीतरी मी अनाऊन्स करेल. जर का सुट्टी नसेल तर मेसेज येईलच. ठीक आहे ना? काहीतरी आहे जरा काम मला. पण ही जी सुट्टी आहे ना, तुम्ही याच्यासाठी वापरा की तुम्ही अभ्यास करणार. वाटलं तर ग्रुप स्टडी करा इकडे या रूम मध्येच येऊन. मी सांगेल या लोकांना क्लास आहे. आणि काय करू शकता, तू काय कुठलं उत्तर शोधलं, तू कुठलं उत्तर शोधलं, तू कुठलं उत्तर शोधलं, तू कुठलं उत्तर शोधलं, सगळे उत्तर. आणि जे लोक शिकलेले नाही ना ते सुद्धा या. ऐकलं तरी उत्तर देता येईल तुम्हाला. जे ऑनलाईन वाले ते सुद्धा या. हरे कृष्ण माताजी. हा माताजी, माताजी. माताजी मला विचारायचं होतं की आपली जी प्रश्नांची उत्तरं आहेत ती कमीत कमी अशी 4 लाईनींचीच हवी आहेत का 1-2 लाईनींची, किंवा असं कसं? अकॉर्डिंग टू द क्वेश्चनच लिहायचं ना, का इलॅबोरेशन करावंच लागेल? जे बंद पुस्तकाचं मार्क्स क्वेश्चन प्रमाणे